झणझणीत चमचमीत चविष्ट मिसळ सर्वांनाच आवडते. तीच आज आपण कमी वेळेत कमी साहित्यात बनवलेली आहे. 4-5 लोकांना पुरेल इतकी ही क्वांटिटी आहे आणि डिटेल रेसिपी तुम्ही लिंकवर पहा. आणि जास्त छान तरी तुम्हाला यावी वाटत असेल तर सुक्या खोबऱ्याचा वापर करा आणि मटकीतील जास्तीचं पाणी तुम्ही मिसळ चविष्ट होण्यासाठी वापरा. आणि मी इथे वाटणासाठी 2 कांदे, खसखस, तीळ, तमालपत्र, दालचिनी, मिरे, लवंग, खोबरं, मसाला, वेलची आणि 1 साधी वेलची आणि लसूण, आलं याचा वापर करून काळपट कलरवरती हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. थंड झाले की मिक्सी जारमध्ये असं वाटण तयार केलेलं आहे. जास्तीचं तेल घालून मसाले आपल्याला हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, काळा मसाला आणि मीठ. मी इथे कुठलाही मिसळ मसाला वापरलेला नाही. अगदी आपल्या घरातील मसाले असतात त्यापासून ही झणझणीत आणि चविष्ट मिसळ तयार होते आणि 7 ते 8 मिनिट मंद आचेवर आपल्याला उकळून घ्यायची आहे.